भरपूर सारे क्वेश्चन्स विचारले गुगलला आणि मी थक्क झाले. आणि तुम्हाला माहीत आहे, या गोष्टीचं मी इतकं जास्त स्ट्रेस घेतला होता ना. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज ना व्हिडिओ बनवतेच मी यासाठी की मला एका सिरियस टॉपिकवरती तुमच्याशी डिस्कशन करायचं आहे. म्हणजे तुमच्यासोबत मला तुमचे मत जाणून घ्यायचं आहे आणि काय आहे कारण, किंवा थोडंसं स्ट्रेस आहे मला. एका गोष्टीबद्दल मी वारंवार विचार करायला लागले, काय करावं काय नको. मग त्याच गोष्टीबद्दल मी डिस्कशन करणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि आय डोंट नो, मी एवढी म्हणजे डिस्ट्रॅक्टेड आहे ना, कसं तर मी व्हिडिओ बनवायला लागली आणि काय बोलेल किंवा थोडंसं इकडे तिकडे पुढे मागे होईल व्हिडिओमध्ये. पण शेवटपर्यंत तुम्ही ऐका, म्हणजे थोडासा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होईल. आणि मग तुम्ही मला 100% ना कमेंट्समध्ये सांगा की काय मी करावं या गोष्टींवरती. तर स्टार्टिंग करूयात. आता मी दुबईला जाणार आहे, बरोबर आहे. तर मी नॉर्मली जसं आधीही कॉन्टेंट क्रिएशन करत होते दुबईमध्ये, पण मी 2024मध्ये माझं यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं. 2025मध्ये मी इंस्टाग्राम ओपन केलं स्टार्टिंगपासून. आणि इन्स्टाला मी लेटच पोस्ट करायला लागले, यूट्यूबला लवकर करायला लागले. पण जे मी पहिला यूट्यूबवरती पोस्ट करायचं ते आय डी माझी बंद झालेली, म्हणजे अकाउंट मी बंद केलं आणि नवीन अकाउंट आहे ज्यावर मी हा व्हिडिओ पोस्ट करते आहे. तर मी इंस्टाग्राम चालू केलं होतं फर्स्ट, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला. आणि सप्टेंबरमध्ये समथिंग माझं फर्स्ट कोलॅबरेशन होतं, जे की 2 ब्रँडसोबत होतं, जे की डिजिटल होतं. त्याला मला काही प्रोडक्ट्सची वगैरे काही गरज नव्हती, पण ते इंडियन होतं की जे मी कोलॅबरेशन केलं. आणि समथिंग सप्टेंबरमध्ये माझे ते व्हिडिओज लाईव्ह गेले, म्हणजे इंस्टावरती आले. आणि सप्टेंबर एंडिंगमध्येच मी पुन्हा इंडियाला आले. लाईक तुम्हाला माहिती आहे, मी पुन्हा इंडियामध्ये शिफ्ट झाले. मग त्यानंतर ना मला इकडून वगैरे कोलॅबरेशन स्टार्टच झाले, कारण की मी ऑलरेडी माझं चॅनल तसं बऱ्यापैकी होतं मोठं, मग त्यामुळे कोलॅबरेशन्स वगैरे मला चालू झाले. पण मी इकडे आल्यानंतर ना दुबईमध्ये 2025च्या एंडिंगमध्ये एक असा रूल निघाला की त्यामध्ये प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटर, म्हणजे जो की सोशल मीडियावर आहे, नो मॅटर तुम्ही टिकटॉकवर आहात, इंस्टाग्रामवर आहात, यूट्यूबवर आहात, कशावरही तुम्ही असाल, पण तुम्हाला एक लायसन्सची गरज लागते. म्हणजे एक असतं की ते कंपल्सरी आहे. आणि भरपूर साऱ्या याच्यामध्ये फील्डमध्ये ना ते लायसन्स कंपल्सरी केलेलं आहे, पण मला इतर फील्ड्सचं काय माहीत नाही. माझ्या फील्डमध्ये सोशल मीडियामध्ये म्हणते ना, त्याच्यामध्ये तर हे कंपल्सरी केलेलं आहे. तर आता ही गोष्ट मला काही दिवसांपासून समजलं होते, पण मी फार जास्त काही लक्ष नाही दिलं. आता पुन्हा मी तिकडे शिफ्ट होते म्हणल्यावरती मला 100% या गोष्टीवर लक्ष द्यायला हवं, कारण मी आता तिकडे शिफ्ट होते, तिकडे मी कोलॅबरेशन्स करणार आहे, व्हिडिओज करणार आहे, सगळं चालू होतं. पुन्हा काय झालं, काही दिवसांआधी, म्हणजे जेव्हा मला समजलं ना, तेव्हा मी भरपूर सारे क्रिएटर्सशी बोलले, पण ज्यांच्याकडे लायसन्स नाही आहे त्यांच्याशी बोलले. मग ते कसं आहे की त्यांचे फॉलोअर्स कमी आहेत. मग ते म्हणतात की नाही, आम्हाला काय प्रॉब्लेम तर होत नाही आहे, पण काढायलाच राहावं, कारण की कोलॅबरेशन्स मिळतात ना. जर ते केलं तर आपल्याला पेड कोलॅबरेशन्स मिळतात, तर जर लायसन्स नाही काढलं तर नाही मिळणार, म्हणजे दुबईमध्ये नाही मिळणार आहेत असे. पण म्हणजे क्रिएटर्सना मी शोधलं ज्यांच्याकडे लायसन्स आहे, तर तेही त्यांचंही व्यवस्थित चालू आहे, पण कोलॅब मिळेल नाही मिळेल हे काय फिक्स नाही आहे. ओके, जरी तुम्ही लायसन्स काढलं तरी. म्हणून मग मी काय विचार केला, एवढं 1700 दिरम 1500 दिरममध्ये एवढं स्पेंड करून की नाही, तुम्हाला हे पण कन्फर्म नाही माहिती आहे की तुम्हाला कोलॅबरेशन येतील नाही येतील, पुन्हा तुम्हाला जमेल की नाही ते. आता समजा भरपूर लांबून जर तुम्हाला कोलॅबरेशन येत असेल, समजा एखाद्या शॉपचं तुम्हाला कोलॅबरेशन आले की या शॉपला तुम्ही प्रमोट करायचं आहे, तर समजा तुम्हाला ते जमतच नसेल, खूप फार जास्त लांब असेल, तर त्या गोष्टी जमत नाहीत ना. तर ते वगैरे असं होत असेल आणि आपल्याला चांगले कोलॅबरेशन मिळतच नसेल, तर हे वेस्ट ऑफ मनी आहे ना. मग मी तेव्हा तेवढंसं सर्वांसोबत डिस्कशन केलं की काय करायला हवं, घ्यायला हवं नको, कंपल्सरी आहे का, किंवा त्याचे रूल्स वगैरे असं जाणून घेतलं आणि विषय सोडून दिला. मला काय फारसं हे वाटलं नाही की एवढं काय डोक्यात घेण्यासारखी गोष्ट नव्हतं. त्यानंतरनं आणि पण तेव्हा माझं असं होतं की मी एक डिसिजन म्हणजे प्लॅन केला होता की कशा पद्धतीने मी कोलॅबरेशन करणार आहे. जसं मी इंडियात करते ना, मला तिथंही करायचं आहे, पण मी एक प्लॅन केला होता की कशा पद्धतीने मी करू शकते. मी तुम्हाला आयडिया सांगते. माझा विचार होता की जेव्हाही मला चांगले म्हणजे कोलॅबरेशन्स मिळतील, चांगले अमाऊंटवाले, तर तेव्हा मी काय करेन की मी इंडियामध्ये माझे पार्सल आले की मी इथून कुरिअर करून दुबईमध्ये ते प्रोडक्ट्स मागवून गेले आणि तिथं कोलॅबरेशन करेल. हे इझी आहे ना.
किंवा मी म्हटलं की चला 2-3 महिन्यातनं 4 महिन्यातनं तरी मी येणार ना, मग तेव्हा तोपर्यंत मी जे काही कोलॅबरेशनचे प्रोडक्ट्स आहेत ते एकत्र कलेक्ट करेन आणि मग येताना घेऊन येईल आणि मग तिकडे कोलॅबरेशन्स करेन. म्हणजे असे 2-4 मी प्लॅन्स केले आणि चला हा अशा पद्धतीने आपण करूयात. किंवा आणि काय म्हटलं तर कोणी ना कोणी ना इंडियावरून दुबईला सारखं येतच असतं, त्यांच्याकडून मी प्रोडक्ट्स घेऊ शकते, म्हणजे इकडून पार्सल करून. म्हणजे असं काही ना काही मी प्लॅन केला होता आणि सगळं व्यवस्थित चालू होतं. पण काल मला एका क्रिएटरचा मेसेज आला, दुबईमध्येच आहेत आणि त्यांच्याशी माझं पहिलंही बोलणं झालेलं आहे. मग मी त्यांनाही विचारलं होतं ना लायसन्सबद्दल, की तुम्ही काढलं आहे का किंवा काय प्रोसेस आहे. सो ते काढणार होते म्हणून त्यांनी मला रीच आउट केलं आणि ते बोलले की तू काही केलं आहेस का, म्हणजे लायसन्स काढलं आहेस का किंवा तू इन्फॉर्मेशन काय घेतली आहेस का. तर माझं म्हणणं होतं की नाही, कशाला, मी नाही काढायचंच नाही म्हणते, कारण की एवढं कशाला इन्व्हेस्टमेंट करायला. तर मग हळूहळू मला समजायला लागलं की ते खूप इम्पॉर्टंट आहे. नो मॅटर की तुम्ही पेड करताय नाही करताय, अनपेड जरी कोलॅबरेशन्स असतील तरीही तुम्हाला घ्यावं लागणार आहे. मी म्हटलं ठीक आहे. मग मला हळूहळू गोष्टी समजायला लागल्या की 1700 दिरहम लागतात, 2 लायसन्सचे प्रकार असतात, आपल्याला दोन्ही काढावं लागतं. ऑनलाईनही काढू शकता किंवा तिथं जाऊन लाईक कॅफे असतात ना, तिथे जाऊन तुम्ही काढू शकता. अशा भरपूर साऱ्या गोष्टी. नंतर मी म्हटलं की चला, मी तिलाही माझ्या मनातले प्रश्न विचारले आणि म्हटलं की तू पण बघ, तुला कुठून क्ल्यू मिळतोय का की याचं म्हणजे काय करू शकतो, याची काय प्रोसेस आहे किंवा काय. ती बोलली ठीक आहे, मी फ्रेंड्सना पण विचारेन आणि मी वेबसाईटवरती पण चेक करेन. मग मी म्हटलं की चला, मी गुगलवरती चेक करते. आणि तेव्हा मला समजलं, म्हणजे मी गुगल वाचलं, ऐकलं, मी भरपूर सारे क्वेश्चन्स विचारले गुगलला आणि मी थक्क झाले की ते त्याच्यामध्ये असं म्हणता येत की ते कुठलंही मी ॲफिलिएट लिंक्स पण नाही का शेअर नाही करू शकत आहे. कुठलंही तुमचे फ्री गिफ्ट्स असतील, बार्टरमध्ये आले असेल किंवा कुणी तुम्हाला पाठवलं जरी असेल आणि तेही तुम्ही म्हणजे दाखवू नाही शकत आहे, प्रमोट नाही करू शकता. म्हणजे जराही पर्सेंट तुम्ही कुठलीच गोष्ट प्रमोट नाही करू शकता. इंडियन ब्रँड जरी असला तरी नाही प्रमोट करू शकत आहे. मग हे पण मी बघितलं की महत्त्वाचं काय आहे की मी इंडियन प्रोडक्ट्स प्रमोट करते हे चालत नाही आहे, की मी कुठे आहे हे चालत नाही. तर ते महत्त्वाचं आहे की आपण दुबईमध्ये असताना इंडियनचे व्हिडिओ किंवा इंडियनचे हे प्रमोट करतो आहे, तर त्याच्यासाठीही ते म्हणजे लायसन्स लागतं आहे. आणि एवढे सगळे रिझन्स बघून की काहीच नाही चालत आहे, म्हणजे काहीच नाही चालत आहे की विदाऊट लायसन्स तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि मी काय म्हटलं ठीक आहे, जरी कोलॅबरेशन नाही मिळत आहे तरीही चालून जाईल. माझं काय म्हणणं होतं की ॲटलिस्ट मी यूट्यूबवरती की नाही जास्त भर देईल, यूट्यूबवरचे लाँग व्हिडिओज पोस्ट करेल आणि त्या यूट्यूबला मॉनेटाईज करून त्यातून अर्निंग करायचा प्रयत्न करेल. पण मी म्हणेल जसं होईल मनासारखं नाही. मी पुन्हा चेक केल्यावरती असं समजलं की मॉनेटाईज झालेल्या चॅनल्सलाही लायसन्स लागतं. यूट्यूब, फेसबुक काही तुमचं मॉनिटाईज झालं असलं ना, तर त्याच्यासाठीही पैसे लागतात. ही गोष्ट ऐकल्यावर माझं डोकंच फिरलं. म्हणजे करायचं तर करायचं काय आहे? मी काहीच नाही करू शकतो. तुम्ही कोलॅबरेशन्स नाही करू शकता, तुम्ही ॲफिलिएट लिंक्स नाही करू शकत आहे, तुम्ही मॉनिटाईज झालेल्या चॅनलमधून इन्कम नाही करू शकत, काहीच घेऊ शकत नाही. आणि काही जर घ्यायचं असेल तर तुम्हाला लायसन्स लागणार आहे. म्हणजे कंपल्सरीच केलं आहे, तुम्ही कुठूनही काही ऑप्शन काढूच नका, आमचं घ्या म्हणजे घ्याच लायसन्स, असं त्यांनी केलेलं आहे. सो 2 लायसन्स घ्यावे लागतात. सो माझं बोलणं झालं आहे घरातल्यांसोबत, पण स्टील मला असं वाटतं की इतकं जास्त इन्व्हेस्टमेंट करायला हवं की नको. म्हणजे हे माहिती पण नाही आहे की पुढं आपल्याला काही काम मिळेल नाही मिळेल. म्हणजे असतं नाही की आपण लकवर ठेवतो की मिळालं तर मिळालं, म्हणजे आपण लकवर ठेवतो की नाही, मिळालं तर मिळालं, नाहीतर नाही मिळालं, असं या गोष्टीवर म्हणजे ही गोष्ट झालेली आहे. आणि जसं मला ही गोष्ट काल समजली, मी इतकी स्ट्रेस झाली, इतकं माझं डोकं दुखायला लागलं ना, एवढी स्ट्रेस. म्हणजे असतं ना की आपण एवढ्या वर्षापासून, एवढ्या दिवसांपासून केलेली मेहनत शून्य आहे, कारण तुम्ही पुढं काही करू शकत नाही. आणि तुम्ही म्हणत असाल की आपण करायचं कायच होईल. इतका म्हणजे स्ट्रिक्ट लॉ आहेत दुबईमध्ये, तुम्हाला माहितीच असेल. आणि जर आपण इलिगल पकडलं गेलो की आपण काहीतरी कोलॅबरेशन करतो आहे किंवा व्हिडिओज बनवतो आहे आणि आपल्याकडे लायसन्स नाही आहे, तर त्याची फाईन पण खूप मोठी आहे, खूप. म्हणजे आपण सांगू शकत नाही. त्यानंतर अकाउंट पण आपलं सस्पेंड होऊ शकतं, हे पण गोष्ट वेगळी आहे. किती फाईन मारतात माहीत नाही, काय प्रोसेस करतील काय हे पण माहीत नाही आहे. तर ह्या गोष्टीचंही फार जास्त भीती वाटते. म्हणून असं वाटतं की इलिगल जरी केलं आणि घावलं तर पुन्हा काय बोलायचं त्यांना. तर या सगळ्या गोष्टी याच्या माझ्या डोक्यात भरपूर वेळापासून चालू आहेत. काल रात्रीपासून चालू आहे. मी कशी तर झोपले आणि सकाळी उठल्यापासून पण माझ्या डोक्यात हेच चालू आहे.
मग मी भरपूर लोकांना म्हणजे जे UAEमध्ये कॉन्टेंट क्रिएटर आहेत, मराठी आहेत, काही हिंदींना पण मी मेसेज केला की लायसन्स करणं गरजेचं आहे का, म्हणजे लायसन्स काढणं तुम्ही काय करताय, की म्हणजे किती कॉस्ट जाते किंवा काय प्रोसेस आहे, ऑनलाईन करायला पाहिजे, म्हणजे सगळ्याच गोष्टी मी जाणून घेण्याचा प्रयत्न करते आहे. पण मला होप्स आहेत की तुम्ही पण मला सांगा की मी काय करायला हवं. मी लाँग व्हिडिओज फक्त बनवायला हवे, मी फक्त लाँग व्हिडिओज बनवायला हवे आणि तेवढ्यावरतीच बस करायला हवं, की शॉर्ट व्हिडिओज पण टाकायला हवे, कोलॅबरेशन करू की नको, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल ना मला तुमचं मत हवं आहे की प्लीज तुम्ही सांगा. कारण अशी सिच्युएशन झाली आहे ना मला की मला कोणीतरी मला गाईड करण्याची गरज आहे ना, अशी सिच्युएशन झालेली आहे. सो प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मी काय करायला हवं, किंवा तुम्हाला काही आयडिया असेल की कशा पद्धतीने हे लायसन वर्क करतं, किंवा तुमच्या ओळखीचं कोणी असेल किंवा कुठूनही जर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत असेल ना, तर प्लीज मला नक्की इन्फॉर्मेशन द्या. मला इन्स्टावरती मेसेज करा, कमेंटमध्ये सांगा, काही करा, पण प्लीज करा. आणि मला वाटतं की काहीतरी तुमच्याकडून हेल्प मिळेलच. सो एवढंच होतं जे मला तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. आणि तुम्हाला माहीत आहे या गोष्टीचं मी इतकं जास्त स्ट्रेस घेतला होता ना, किंवा मला स्ट्रेस होतोयच, पण थोडंसं आता मी काम डाऊन झाली आहे, थोडंसं स्ट्रेस कमी घेते की बघू काही ना काहीतरी पुढे ऑप्शन निघेल, काहीतरी सोल्युशन निघेल. मी आता जास्त काही विचार नको करायला, कारण डोकं चालायचं बंद होतं. एका मोमेंटला मी फिजिकली इथे आहे, पण माझं डोकं 4 गोष्टींचा विचार सोबत करते, अशी माझी कंडिशन झालेली आहे. पण असं काम डाऊन झालेली आहे मी, काहीतरी सोल्युशन निघेलच. सो बाय.